नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वनस्पती आणि प्राणी यांच्या जगात एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, आपण त्यांची संरचनात्मक संघटना म्हणजे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कशी असते हे पाहणार आहोत. आणि विशेषतः त्यांच्या ऊतींवर म्हणजे टिश्यूजवर लक्ष केंद्रित करूया, नाही का? अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे ती वनस्पती आणि प्राण्यांच्या बाह्यरचनाशास्त्र म्हणजे मॉर्फोलॉजी आणि अंतररचनाशास्त्र म्हणजेच अॅनाटॉमी यावर आधारलेली आहे. बरोबर. तर आपलं आजचं उद्दिष्ट काय आहे हे समजून घेणं की हे जीव ज्या मूलभूत घटकांनी बनलेले आहेत म्हणजे ऊती, त्या कशा तयार होतात. त्या कशा दिसतात आणि त्यांची कामं काय काय आहेत. अगदी. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या साध्या वाटणाऱ्या झाडात किंवा कीटकांमध्ये पण किती काय म्हणतात त्याला गुंतागुंतीची रचना आहे ते आज बघूया. चला तर मग सुरुवात अगदी सोप्या गोष्टींपासून करूया. वनस्पतींचं बाह्यरचनाशास्त्र आणि अंतररचनाशास्त्र म्हणजे काय हे नेमकं? बरं, बाह्यरचनाशास्त्र म्हणजे वनस्पती बाहेरून कशी दिसते याचा अभ्यास, तिचं मूळ, खोड, पानं कशी आहेत वगैरे. आणि अंतररचनाशास्त्र? अंतररचनाशास्त्र म्हणजे आत डोकावून पाहणं, आतली रचना कशी आहे, पेशी कशा आहेत, ऊती कशा आहेत, हे सगळं. अच्छा. आणि बाहेरून बघून आपण वनस्पतींचे प्रकार पण ठरवतो, हो ना? जसं गाजर हे हर्ब झालं. हो, किंवा गुलाब हे श्रब म्हणजे झुडूप आणि कडुलिंब हे ट्री म्हणजे वृक्ष. पण या रचनांचा अभ्यास का महत्वाचा आहे? कारण त्यातूनच आपल्याला कळतं की वनस्पती स्वतःला कसं टिकून ठेवतात, कशा वाढतात आणि बदलत्या पर्यावरणाशी कसं जुळवून घेतात. प्रत्येक भागाचं एक विशिष्ट काम ठरलेलं आहे. बरोबर. चला तर मग मुळांपासून रूट सुरुवात करूया. ठीक आहे. मुळं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जमिनीत खाली वाढणारा भाग सहसा हिरवा नसतो. बरोबर. त्यावर पानं, कळ्या, नोड्स, इंटरनोड्स असं काही नसतं. पण अपवाद पण आहेत हा. तुम्ही म्हणाला होतात रताळ्याबद्दल. हो, रताळ्याच्या मुळांवर कळ्या येतात, ज्यातून नवीन रोप उगवतं. तो एक अपवाद आहे. अच्छा. मुळांचे मुख्य प्रकार कोणते? मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सोटमूळ, ज्याला टॅप रूट म्हणतो. हे थेट आदिमुळापासून म्हणजे रॅडिकलपासून वाढतं. म्हणजे त्याला फाटे फुटतात? हो, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक अशी मुळं फुटतात. द्विदल वनस्पतींमध्ये हे दिसतं, जसं आंबा, मूग वगैरे. आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार म्हणजे आगंतुक मुळं म्हणजे ॲडव्हेंटिशियस रूट्स. म्हणजे ही मुळं आदिमुळाऐवजी वनस्पतीच्या इतर भागांमधून येतात. खोडाच्या खालच्या भागातून किंवा फांदीतून पण येऊ शकतात. उदाहरणादाखल? गवत, मका किंवा वडाच्या पारंब्या ह्या सगळ्या आगंतुक मुळं आहेत. आणि ही मुळं फक्त पाणी शोषण्याचं काम नाही करत, ती बदलतात पण. अगदी गरजेनुसार ती स्वतःला बदलतात, जसं अन्न साठवण्यासाठी. म्हणजे गाजर मुळा? बरोबर. त्यांची सोटमुळं फुगतात, मांसल होतात. गाजर शंकूच्या आकाराचं, मुळा थोडं दोन्ही बाजूंना निमुळतं, फ्युसिफॉर्म. आणि टर्निप म्हणजे सलगम हे भोवऱ्यासारखं होतं. किती वेगवेगळे आकार. आणि आगंतुक मुळं पण बदलतात का? हो, नक्कीच. अन्न साठवण्यासाठी रताळ्याची मुळं फुगतात, ट्युबरस रूट्स. शतावरीमध्ये, ॲस्पॅरगसमध्ये ती गुच्छांसारखी फॅसिक्युलेटेड होतात. आधारासाठी पण बदलतात ना, वडाच्या पारंब्यांसारखं? हो, त्यांना प्लॉप किंवा पिलर रूट्स म्हणतात. मका आणि ऊसामध्ये खोडाच्या खालच्या भागातून आधार देणारी मुळं येतात. त्यांना स्टिल्ट रूट्स म्हणतात. म्हणजे वेलींवरची मुळं पण आगंतुकच, जी चिकटून वर चढायला मदत करतात. हो, त्यांना क्लाइम्बिंग रूट्स म्हणतात, जसं पानवेल किंवा पोथोस. काही झाडांमध्ये तर खोडाच्या बुंध्याला आधार देण्यासाठी बट्रेस रूट्स पण तयार होतात. आणि काही विशेष कामांसाठी पण मुळं बदलतात. हो, जसं काही जलचर वनस्पतींमध्ये तरंगण्यासाठी फ्लोटिंग रूट्स किंवा काही वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण करण्यासाठी सुद्धा असिमिलेटरी रूट्स. म्हणजे मुळं सुद्धा प्रकाश संश्लेषण करतात. हो, काही अपवादात्मक वनस्पतींमध्ये जसं टिनोस्पोरा. आणि मुळांचे मुख्य कार्य काय मग? सारांश सांगायचा तर? पहिलं म्हणजे झाडाला जमिनीत घट्ट रोवून ठेवणं म्हणजे आधार देणं. दुसरं म्हणजे पाणी आणि क्षार शोषून घेणं. आणि जमिनीची धूप पण थांबवतात ना? बरोबर. जमिनीची धूप थांबवणं हेही एक महत्त्वाचं काम आहे. आणि याशिवाय दुय्यम कार्य जसं अन्न साठवणं, अतिरिक्त आधार देणं, काही वनस्पतींमध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण करणं. तर याचा अर्थ काय? मुळं फक्त आधार आणि शोषणापुरती नाहीत, तर ती खूप अष्टपैलू आहेत. अगदी. वनस्पतींची जुळवून घेण्याची क्षमता मुळांपासूनच सुरू होते. आता येऊया खोडाकडे. स्टेम. हा भाग सहसा जमिनीच्या वर वाढतो. हो,
अंकुरापासून तयार होतो आणि प्रकाशाकडे वाढतो, म्हणून त्याला पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणतात. आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध. हो, निगेटिव्हली जिओट्रॉफिक आणि पाण्याच्या पण विरुद्ध दिशेने वाढतो, म्हणजे निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. आणि खोडावरचे नोड्स, होय. इंटरनोड्स असतात, जिथे पानं, फांद्या येतात. बरोबर. पानं, फांद्या, फुलं, फळं हे सगळं खोडच धारण करतं. या सगळ्या वरच्या भागाला मिळून शूट म्हणतात. खोडात पण बदल होतात का, जसे मुळांमध्ये होतात? हो, नक्कीच होतात. कशासाठी होतात? तर प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी, शाकीय प्रजननासाठी किंवा अन्न साठवणुकीसाठी. जमिनीखाली वाढणारी खोडं कोणती? उदाहरणार्थ रायझोम, जसा आले, हळद. यात नोड्स, इंटरनोड्स स्पष्ट दिसतात. बटाटा पण खोडच आहे ना? हो, बटाटा हे ट्यूबर आहे. त्यावरचे डोळे म्हणजे कळ्या असतात, ॲक्झिलरी बड्स. कांदा किंवा लसूण हे बल्ब आहेत, ज्यात मांसल पाण्यामध्ये अन्न साठवलेले असतं. अच्छा. आणि जमिनीवर पसरणारी खोडं? त्यांना उपहवाई खोडं म्हणतात, जसं गवताचे धावते खोड, रनर्स. स्ट्रॉबेरीमध्ये स्टोलॉन्स असतात, जे थोडे जमिनीतून किंवा जमिनीवरून वाढतात. आणि पाण्यातल्या वनस्पती? जसं पिस्टिया. त्यात ऑफसेट्स असतात. पुदिना किंवा गुलाबात सकर्स असतात, जे जमिनीखालून वाढून नवीन रोप तयार करतात. आणि हवेत वाढणाऱ्या खोडांमध्ये काय बदल होतात? निवडुंगाचं उदाहरण घेतलं होतं आपण. त्याचं मांसल, हिरवं, पसरट खोड जे पानांचं काम करतं, त्याला फायलोक्लेड म्हणतात. म्हणजे पाणी वाचवण्यासाठी. हो. शतावरीमध्ये पानांसारखे दिसणाऱ्या लहान फांद्या असतात, त्यांना क्लॅडोड्स म्हणतात. काही वनस्पतींमध्ये कळ्या फुगीर होऊन अन्न साठवतात, त्यांना बल्बिल्स म्हणतात, जसं ऑक्झॅलिसमध्ये. आणि काटे, लिंबावरचे किंवा बोगनवेलवरचे? ते स्टेम थॉर्न्स आहेत, खोडाचं काट्यात झालेलं रूपांतर, संरक्षणासाठी. आणि वेलींचे स्प्रिंगसारखे भाग, ते पण खोड असू शकतं. हो, पॅसिफ्लोरा किंवा काकडीमध्ये ते स्टेम एंडल्स असतात, खोडाचे रूपांतर झालेलं असतं आधार घेण्यासाठी. हे खरोखरच मनोरंजक आहे. हो ना. म्हणजे खोडाची कार्य काय झाली मग? मुख्य कार्य म्हणजे आधार देणं, पाणी, खनिज, अन्न यांचं वहन करणं आणि पानं, फुलं, फळं धारण करणं. आणि दुय्यम कार्य? अन्न साठवणं, शाकीय प्रजनन, अतिरिक्त आधार देणं आणि काही वेळा प्रकाश संश्लेषण करणं. आता पानाकडे येऊया. पान म्हटलं की हिरवा रंग आणि पसरट आकार आठवतो. बरोबर. हिरवा रंग हरितद्रव्यामुळे, क्लोरोफिल. ते सपाट, पातळ आणि पसरट असतं, जेणेकरून जास्त सूर्यप्रकाश शोषता येईल. ते खोडावर नोडवर येतं आणि त्याच्या कक्षेत ॲक्सेल, एक कळी असते. पानात पण प्रकार असतात का? हो, जर पात्याचा छेद मध्यशिरेपर्यंत पोचला नसेल तर ते साधं पान, सिंपल लीफ, जसं आंबा, पेरू. आणि जर छेद मध्यशिरेपर्यंत पोचला असेल? तर अनेक लहान पर्णिका, लीफलेट्स तयार होतात. त्याला संयुक्त पान म्हणतात, कंपाऊंड लीफ, जसं कडुलिंब किंवा गुलमोहर. याचे पण प्रकार आहेत का? हो, जर पर्णिका एकाच बिंदूतून तळहातासारख्या निघाल्या असतील तर पंजाकृती, जसं बॉम्बॅक्स. आणि जर त्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंना पिसासारख्या रचलेल्या असतील तर पिच्छाकृती, जसं कडुलिंब. आणि पानांवरच्या शिरा, त्यांची रचना पण वेगवेगळी असते? हो, त्याला शिराविन्यास म्हणतात. द्विदल वनस्पतींमध्ये सहसा जाळीदार रचना असते, जसं आंब्याच्या पानात. आणि एकदल वनस्पतींमध्ये, जसं गवत किंवा केळी, त्यात समांतर शिराविन्यास असतो. शिरा एकमेकींना समांतर धावतात. अर्थात यातही काही अपवाद आहेत. आणि खोडावर पानं कशी लागली आहेत, म्हणजे पर्णविन्यास, फिलोटॅक्सी, याचं काय महत्त्व आहे? याचा उद्देश प्रत्येक पानाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवून देणं हा आहे. कसे प्रकार असतात यात? 3 मुख्य प्रकार आहेत. एकाआड एक ऑल्टरनेट, म्हणजे प्रत्येक नोडवर एकच पान पण विरुद्ध बाजूंना आलटून पालटून, जसं आंबा, जास्वंद. दुसरा? समोरासमोर, म्हणजे प्रत्येक नोडवर 2 पानं, एकमेकांच्या विरुद्ध बाजूंना, जसं रुई, पेरू. आणि तिसरा? वर्तुळाकार, म्हणजे एकाच नोडवर 2पेक्षा जास्त पानं एका वर्तुळात लागलेली असतात, जसं सप्तपर्णी. पानं पण बदलतात का गरजेनुसार, जसं खोड आणि मुळं बदलतात? हो, नक्कीच. वाटाण्यामध्ये काही पर्णिकांचं रूपांतर टेंड्रिल्समध्ये होतं, आधार घेण्यासाठी. आणि कोरफड किंवा निवडुंगात काटे असतात ते पानांचं रूपांतर झालेले काटे आहेत, संरक्षणासाठी आणि बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी. काही वनस्पतींमध्ये तर पानच वेगळं दिसतं. हो, ऑस्ट्रेलियन अकाशियामध्ये पानगळ होते आणि पानाचा देठ, पिटिओल, चपटा होऊन पानासारखं काम करतो. त्याला फायलोड म्हणतात. घटपर्णीमध्ये तर पानाचं रूपांतर कीटक पकडणाऱ्या पिशवीत होतं. कमाल आहे. आणि कांद्याची साठवण पानं?
ती मांसल साठवून पानं आहेत. कोरफड किंवा ॲगेवची पानं पण मांसल असतात. म्हणजे पानांची मुख्य कार्य काय झाली? प्रकाश संश्लेषण, वायूंची देवाणघेवाण पर्णरंध्रांमार्फत, स्टोमॅटा, बाष्पोत्सर्जन, ट्रान्स्पिरेशन, आणि दुय्यम? कळ्यांचं संरक्षण करणं, वहन, शिरांमार्फत, अन्न साठवणं, आधार देणं आणि काही वनस्पतींमध्ये शाकीय प्रजननसुद्धा, जसं पानफुटी, ब्रायोफायलम. आता फुलांच्या मांडणीबद्दल म्हणजे पुष्पविन्यासाबद्दल, इन्फ्लोरसन्स, थोडं सांगाल का? हो, पुष्पविन्यास म्हणजे फुलांच्या अक्षावर फुलांची रचना कशी आहे याचे 2 मुख्य प्रकार आहेत. कोणते? पहिला असीमाक्ष, रेसिमोज. यात मुख्य अक्ष सतत वाढत राहतो आणि फुलं बाजूला, खालून वर किंवा बाहेरून आत अशा क्रमाने ॲक्रोपेटल येतात, जसं गुलमोहर, मोहरी. आणि दुसरा? ससीमाक्ष, सायमोज. यात मुख्य अक्षाची वाढ टोकाला फूल आल्यावर थांबते, मग बाजूच्या फांद्या वाढतात आणि त्यांच्या टोकांवर फुले येतात. इथे फुलं वरून खाली किंवा आतून बाहेर अशा क्रमाने बेसिपेटल उमलतात, जसं जाई, मोगरा. आता फुलाची रचना बघूया. फूल म्हणजे काय नेमकं? निदलपुंज, कॅलेक्स आणि दलपुंज, कोरोला यांना अतिरिक्त मंडळ म्हणतात. त्यांचं काम काय? कॅलेक्स म्हणजे निदल, सेपल्स, सहसा हिरवी असतात आणि कळीचं संरक्षण करतात. कोरोला म्हणजे पाकळ्या, पेटल्स, सहसा रंगीत आणि आकर्षक असतात. त्या कीटक किंवा पक्ष्यांना परागीकरणासाठी आकर्षित करतात. आणि आतली मंडळं? ती आवश्यक मंडळं आहेत, कारण ती थेट प्रजननात भाग घेतात. पुंकेसर मंडळ, एंड्रोशियम आणि जायांग मंडळ, गायनोशियम. पुंकेसर मंडळ म्हणजे? यात पुंकेसर असतात. प्रत्येक पुंकेसराचे 2 भाग असतात. परागकोश, अँथर, ज्यात परागकण, पॉलनग्रेन्स तयार होतात, आणि तंतू, फिलामेंट. आणि जायांग मंडळ? हा फुलाचा मादी भाग. यात एक किंवा अनेक स्त्रीकेसर असतात. प्रत्येक स्त्रीकेसराचे 3 भाग: कोक्षी, जिथे परागकण येऊन चिकटतात, कुक्षिवृंत आणि अंडाशय, ज्यात बीजक असतात. फुलं एकलिंगी आणि द्विलिंगी पण असतात ना? हो, ज्या फुलात पुंकेसर आणि स्त्रीकेसर दोन्ही असतात ते द्विलिंगी, बायसेक्शुअल, जसं जास्वंद. ज्यात फक्त एकच असतं ते एकलिंगी, युनिसेक्शुअल, जसं पपई. आणि वनस्पती पण मोनोएशियस आणि डायोशियस असतात. बरोबर. मोनोएशियस म्हणजे एकाच झाडावर नर आणि मादी दोन्ही प्रकारची फुलं असतात, जसं मका, काकडी. डायोएशियस म्हणजे नर आणि मादी फुलं वेगवेगळ्या झाडांवर येतात, जसं पपई. फुलांच्या सममितीबद्दल पण सांगा ना. हो, जर फुलाला कोणत्याही उभ्या पातळीतून मध्यभागातून कापल्यास 2 सारखे भाग मिळत असतील तर ते त्रिज्यीय सममित, ॲक्टिनोमॉर्फिक, जसं मोहरी, धोत्रा. आणि जर फक्त एकाच उभ्या पातळीतून 2 सारखे भाग मिळत असतील तर ते द्विपार्श्व सममित, जायगोमॉर्फिक, जसं वाटाणा, तुळस. कळीमध्ये पाकळ्या किंवा निदल कशा रचलेल्या असतात याला काय म्हणतात? त्याला पुष्पदल विन्यास म्हणतात, ॲस्टिवेशन म्हणतात. याचे पण प्रकार आहेत. व्हॅल्वेट म्हणजे पाकळ्या फक्त कडांनी एकमेकांना स्पर्श करतात, जसं मोहरी. जास्वंदीमध्ये कशा असतात? जास्वंदीमध्ये त्या पिळवटलेल्या असतात, म्हणजे एका पाकळीची एक कड आत आणि दुसरी बाहेर असते. इम्ब्रिकेटमध्ये एक पाकळी पूर्ण आत, एक पूर्ण बाहेर आणि बाकीच्या ट्विस्टेड असतात, जसं कॅशिया. आणि वाटाण्यासारख्या फुलांमध्ये? त्यात वेक्झिलरी किंवा पॅपिलिओनेशियस प्रकार असतो. एक मोठी पाकळी स्टँडर्ड, 2 बाजूच्या विंग्स आणि 2 आतल्या एकत्र चिकटलेल्या कील. हे वर्गीकरणासाठी महत्वाचं आहे. अंडाशयात बीजकं कशी जोडलेली असतात याला प्लासेंटेशन म्हणतात? हो, म्हणजे अंडाशयाच्या भिंतीवर बीजकं कुठे आणि कशी रोवलेली आहेत याचे पण प्रकार आहेत. जसं वाटाण्याच्या शेंगेत ती एका कडेला मार्जिनल असतात. अजून कोणते प्रकार आहेत? फूल किंवा गवात ती तळाशी असतात. फुलांनंतर येतं फळ, फ्रूट. फळ कशापासून बनतं? फळ म्हणजे परिपक्व झालेलं अंडाशय, रायपेंड ओव्हरी. फलनाच्या प्रक्रियेने अंडाशयाचं रूपांतर फळात होतं आणि आतल्या बीजकांचं रूपांतर बियांमध्ये होतं. आपण सफरचंदाबद्दल बोललो होतो, ते खरं फळ नाही. हो, कारण ते फक्त अंडाशयापासून नाही तर पुष्पाधारापासून पण बनतं. म्हणून त्याला आभासी फळ म्हणतात. स्ट्रॉबेरी पण तसंच आहे. खरं फळ फक्त अंडाशयापासून विकसित होतं, जसं आंबा, टोमॅटो. फळांचे पण प्रकार असतात का? हो, एका फुलाच्या एकाच अंडाशयापासून बनलेलं फळ म्हणजे साधं फळ. हे शुष्क, ड्राय, शेंग किंवा मांसल, फ्लेशी असू शकतं. आणि सीताफळ? ते पुंजफळ आहे.
एकाच फुलात अनेक सुटे स्त्रीकेसर असतात, त्या प्रत्येकापासून एक छोटं फळ बनतं आणि ती एकत्र येतात, जसं सीताफळ, स्ट्रॉबेरी, कमळ. आणि फणस किंवा अननस? ते संयुक्त फळ आहेत. ते संपूर्ण पुष्पविन्यासापासून तयार होतात. फणस, अननस हे सोरोसिस प्रकारचे आहेत, तर उंबर, वड हे सायकोनस प्रकारचे. आणि फळामध्ये असतं बी. बी म्हणजे काय? बी म्हणजे परिपक्व झालेलं बीजक, ज्यामध्ये गर्भ असतो. काही बियांमध्ये अन्न साठलेलं असतं, त्याला काय म्हणतात? त्यांना भ्रूणपोशी किंवा अल्ब्युमिनस म्हणतात. यात गर्भ पोषणासाठी भ्रूणपोष नावाचा भाग असतो, जसं मका, गहू, एरंड. आणि ज्यात नसतं त्यांना? अभ्रूणपोशी किंवा एक्सअल्ब्युमिनस. यात अन्न दलपत्रांमध्ये साठलेलं असतं, जसं वाटाणा, हरभरा, शेंगदाणा. वा, हे झालं वनस्पतींचं बाह्यरूप आणि काही प्रमाणात अंतररचना. आता ऊतींवर अधिक लक्ष केंद्रित करूया. वनस्पती अंतररचनाशास्त्र. हो, ऊती म्हणजे काय हे आपण आधी पाहिलं. समान रचना, कार्य आणि उत्पत्ती असलेल्या पेशींचा समूह. वनस्पती ऊतींचे मुख्य प्रकार कोणते? 2 मुख्य प्रकार: विभाजी ऊती म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि स्थायी ऊती म्हणजे पर्मनंट टिश्यू. विभाजू ऊती म्हणजे काय? मेरिस्टेमॅटिक म्हणजे विभाजनक्षम. या ऊतींच्या पेशी सतत विभाजन पावतात आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ होते. या पेशी अपरिपक्व असतात. या कुठे आढळतात? स्थानानुसार त्यांचे 3 प्रकार आहेत. अग्रस्थ ॲपिकल विभाजी ऊती खोड आणि मुळांच्या टोकावर असते. ही लांबी वाढवते. दुसरं? अंतरस्थ विभाजी ऊती स्थायी ऊतींच्या मध्ये आढळते, जसं गवताच्या पानाच्या तळाशी. ही पण लांबी वाढवायला मदत करते. आणि तिसरा? पार्श्वविभाजी ऊती ही खोड आणि मुळांच्या बाजूला असते आणि त्यांची जाडी किंवा घेर वाढवते. उदाहरणार्थ कॅम्बियम. ओके. आणि स्थायी ऊती? ह्या विभाजी ऊतींपासूनच तयार होतात, पण त्यांची विभाजन क्षमता तात्पुरती किंवा कायमची थांबलेली असते. त्या विशिष्ट कार्य करण्यासाठी बदललेल्या असतात. याचे पण प्रकार आहेत का? हो, सरळ स्थायी ऊती सिंपल पर्मनंट टिश्यू आणि जटिल स्थायी ऊती कॉम्प्लेक्स पर्मनंट टिश्यू. सरळ म्हणजे? ज्यात एकाच प्रकारच्या पेशी असतात. यात 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला कोणता? पॅरेनकायमा किंवा मृदुतक. या जिवंत पेशी आहेत, पातळ भिंतींच्या आणि वनस्पतींचे मऊ भाग बनवतात. अन्न साठवणं, प्रकाश संश्लेषण करणं, जर हरितल्वकं असतील तर क्लोरेनकायमा, किंवा वायू साठवणं एरेनकायमा, जलचर वनस्पतींमध्ये. ही यांची कामं आहेत. दुसरा? कोलेनकायमा किंवा स्थूल कोन ऊतक. ह्या पण जिवंत पेशी आहेत, पण त्यांच्या भिंती कोपऱ्यांमध्ये जाड झालेल्या असतात, सेल्युलोज आणि पेक्टिनमुळे. या वनस्पतींना लवचिक आधार देतात, जसं की पानाचे देठ किंवा नवीन वाढणारं खोड. आणि तिसरा? स्क्लेरेनकायमा किंवा दृढ ऊतक. ह्या पेशी मृत असतात आणि त्यांच्या भिंती लिग्निनमुळे खूप जाड आणि कठीण झालेल्या असतात. या वनस्पतींना यांत्रिक शक्ती आणि दृढता देतात. उदाहरण? नारळाची करवंटी किंवा फळांमधल्या कठीण पेशी स्टोन सेल्स याच ऊतकांपासून बनलेल्या असतात. याचे 2 प्रकार आहेत: तंतू फायबर्स आणि स्क्लिरॉइड्स. स्क्लेराइड्स. हे झाले सरळ ऊती. आता जटिल स्थायी ऊती. जटिल ऊतींमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशी एकत्र येऊन एका विशिष्ट कार्यासाठी काम करतात. याचे 2 मुख्य प्रकार आहेत: झायलेम आणि फ्लोएम. ह्या वहनाचं काम करतात, बरोबर? हो, यांना वहन ऊती कंडक्टिंग टिश्यूज म्हणतात आणि त्या मिळून संवहनीय पूल वॅस्क्युलर बंडल्स तयार करतात. झायलेम काय करतं? झायलमचं मुख्य काम पाणी आणि खनिज मुळांकडून पानांपर्यंत पोचवणं आहे. याला काष्ठ वूड असंही म्हणतात. यात 4 घटक असतात: ट्रॅकेट्स, वेसल्स, झायलेम फायबर्स आणि झायलेम पॅरेनकायमा. यातल्या बहुतेक पेशी मृत असतात. हो, पॅरेनकायमा सोडून बाकीच्या सहसा मृत असतात आणि त्यांच्या जाड भिंतींमुळे त्या यांत्रिक आधार पण देतात. आणि फ्लोएम? फ्लोएमचं मुख्य काम पानांमध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे शर्करा वनस्पतींच्या इतर भागांपर्यंत पोहोचवणं आहे. याला बास्ट असंही म्हणतात. याचे घटक कोणते? यात पण 4 घटक आहेत: सीव ट्यूब्स, चाळण नळ्या, कंपॅनियन सेल्स सोबत पेशी, फ्लोएम पॅरेनकायमा आणि फ्लोएम फायबर्स, बास्ट फायबर्स. यातल्या पेशी जिवंत असतात? हो, फायबर्स वगळता बाकीच्या पेशी जिवंत असतात.
सीव्ह ट्यूब्समधून अन्नाचं वहन होतं आणि कंपॅनियन सेल्स त्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. आता द्विदल आणि एकदल वनस्पतींच्या आतल्या रचनेतले फरक थोडक्यात सांगाल का? हो, महत्वाचा फरक म्हणजे संवहनी पुलांची रचना आणि कॅम्बियमची उपस्थिती. कशी असते रचना? द्विदल खोडात संवहनी पूल व्हॅस्क्युलर बंडल्स एका वर्तुळात रचलेले असतात आणि त्यांच्यामध्ये कॅम्बियम असतं. एकदल खोडात ते विखुरलेले असतात आणि त्यांच्यात कॅम्बियम नसतं. याच कॅम्बियममुळे द्विदल वनस्पतींची जाडी वाढते, म्हणजे द्वितीयक वाढ. सेकंडरी ग्रोथ. अगदी बरोबर. कॅम्बियम ही पार्श्वविभाजी उती आहे. ती आतल्या बाजूला द्वितीयक झायलम, सेकंडरी झायलम आणि बाहेरच्या बाजूला द्वितीयक फ्लोएम, सेकंडरी फ्लोएम तयार करते, ज्यामुळे खोडाचा घेर वाढतो. आणि एकदलामध्ये हे होत नाही. नाही, कारण त्यांच्यात कॅम्बियम नसतं. त्यामुळे एकदल वनस्पतींची, उदाहरणार्थ गवत, मका, बांबू, जाडी सहसा वाढत नाही. पानांमध्ये पण फरक असतो का? हो, द्विदल पानात सहसा जाळीदार शिराविन्यास असतो आणि मेसोफिल ऊतक, पॅलिसेड आणि स्पॉन्जी पॅरेनकायमामध्ये विभागलेलं असतं. एकदल पानात समांतर शिराविन्यास असतो आणि मेसोफिल सहसा विभागलेलं नसतं. तर याचा अर्थ काय? हे अंतर्गत फरक महत्वाचे आहेत, कारण याच फरकांमुळे द्विदल आणि एकदल वनस्पती दिसण्यात, वाढण्यात आणि त्यांच्या जीवनचक्रात वेगळ्या ठरतात. त्यांची अनुकूलनं, ॲडॅप्टेशन्स वेगळी असतात. आपण द्वितीयक वाढीबद्दल बोललो. काष्ठ म्हणजे काय नेमकं? काष्ठ म्हणजे द्वितीयक झायलम, सेकंडरी झायलम. याचं पण सॅपवूड आणि हार्टवूड असे भाग असतात. काय फरक आहे? सॅपवूड हा बाहेरचा, फिकट रंगाचा, जिवंत भाग असतो जो पाणी आणि खनिजांचं वहन करतो. हार्टवूड हा आतला, गडद रंगाचा, मृत भाग असतो. त्यात रेझिन्स, टॅनिन्स साठल्यामुळे तो टिकाऊ असतो, पण वहन करत नाही. आणि वार्षिक वलय? ॲन्युअल रिंग्स. ते हवामानातील बदलांमुळे तयार होतात. वसंत ऋतूत तयार होणारं लाकूड, स्प्रिंगवूड, जास्त आणि मोठ्या पेशींचं असतं, तर शरद ऋतूत तयार होणारं ऑटम वूड कमी आणि लहान पेशींचं. हे दोन्ही मिळून एक वार्षिक वलय तयार होतं, ज्यावरून झाडाचं वय समजतं. खूपच रंजक माहिती. आता वनस्पतींकडून प्राण्यांकडे वळूया. हो, प्राणी उती, ॲनिमल टिश्यूज. प्राण्यांमधली मूलभूत रचना पण पेशी, उती अशीच असते? हो, अगदी तशीच. पेशी मिळून उती, उती मिळून अवयव आणि अवयव मिळून अवयव संस्था तयार होते. प्राणी उतीची व्याख्या काय? वनस्पती उतीसारखीच समान रचना, उत्पत्ती आणि कार्य असलेल्या पेशींचा समूह, ज्यात आंतरपेशीय पदार्थ पण असतो. उतींच्या अभ्यासाला हिस्टॉलॉजी म्हणतात. प्राणी उतींचे मुख्य प्रकार किती आहेत? 4 मुख्य प्रकार आहेत: अभिस्तर उती, संयोजी उती, स्नायू उती आणि चेता उती. सुरुवात अभिस्तर उतीने करूया. हिला आच्छादक उती पण म्हणतात. हो, कारण ती शरीराचा बाह्य पृष्ठभाग आणि आतल्या अवयवांच्या पोकळ्या किंवा नलिका यांना आच्छादते. यात पेशी अगदी जवळजवळ घट्ट रचलेल्या असतात आणि आंतरपेशीय मॅट्रिक्स खूप कमी असतो. तिचं कार्य काय? मुख्यत्वे संरक्षण, प्रोटेक्शन, शोषण, ॲब्झॉर्प्शन आणि स्रवण, सिक्रिशन. जखमा भरणं हेही एक काम आहे. याचे प्रकार कसे ठरतात? पेशींच्या थरांच्या संख्येनुसार आणि पेशींच्या आकारानुसार. जर एकच थर असेल तर सरळ अभिस्तर, सिंपल एपिथिलियम. आणि अनेक थर असतील तर स्तरित अभिस्तर, स्ट्रॅटिफाईड एपिथिलियम. सरळ अभिस्तराचे आकारानुसार प्रकार कोणते? चपट्या पेशी असतील तर स्क्वॅमस, जसं रक्तवाहिन्यांचं अस्तर. घनाकृती पेशी असतील तर क्युबॉइडल, क्युबॉइडल, जसं वृक्कनलिका. किडनी ट्युब्युल्स, आणि उंच स्तंभासारख्या पेशी असतील तर कॉलमनार, कॉलमनार. जसं आतड्यांचं अस्तर. आणि स्तरित अभिस्तर? यात सर्वात सामान्य म्हणजे स्तरित स्क्वॅमस अभिस्तर, जे त्वचेमध्ये असतं. ते संरक्षण देतं. काही अभिस्तर उती स्रवणाचं काम करतात. ग्रंथी? हो, त्यांना ग्रंथिमाय अभिस्तर, ग्लॅन्ड्युलर एपिथिलियम म्हणतात. ह्या पेशी स्रवणासाठी विशेषित झालेल्या असतात. ग्रंथींचे प्रकार कसे असतात? स्राव बाहेर टाकण्याच्या पद्धतीनुसार 2 मुख्य प्रकार. एक्सोक्राईन ग्रंथींना नलिका असते आणि त्या आपला स्राव, उदाहरणार्थ लाळ, घाम, विकरे, पृष्ठभागावर किंवा पोकळीत टाकतात. आणि दुसरा, एन्डोक्राईन ग्रंथींना नलिका नसते. त्या आपला स्राव म्हणजेच संप्रेरके, हॉर्मोन्स थेट रक्तात मिसळतात. उदाहरणार्थ पिट्युटरी, थायरॉइड. स्वादुपिंड दोन्ही प्रकारचं काम करतं. हो, म्हणून त्याला मिश्र ग्रंथी म्हणतात.
ते विक्रे पण स्रवतं एक्झोक्राईन आणि इन्सुलिनसारखी संप्रेरके पण एंडोक्राईन. आता दुसरा प्रकार, संयोजी ऊती. कनेक्टिव्ह टिश्यू. हो, ही शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी आणि सगळीकडे पसरलेली ऊती आहे. हिचं वैशिष्ट्य काय? यात पेशी एकमेकींपासून दूर असतात आणि त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात आंतरपेशीय आधारक किंवा मॅट्रिक्स असतो. हे मॅट्रिक्स तंतुमय किंवा द्रवरूप असू शकतं. आणि कार्य? नावाप्रमाणे जोडण्याचं. हो, जोडणं, आधार देणं, संरक्षण करणं, पदार्थांचं वहन करणं, ऊर्जा साठवणं चरबीच्या रूपात आणि शरीराचं संरक्षण करणं. रोगप्रतिकार शक्ती. याचे प्रकार कोणते? मुख्य 3 गट आहेत. संयोजी ऊती प्रॉपर, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, आधार संयोजी ऊती, सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू आणि द्रवरूप संयोजी ऊती, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. संयोजी ऊती प्रॉपर म्हणजे? यात मॅट्रिक्स जेलसारखा असतो. याचे पुन्हा 2 प्रकार, शिथिल, लूज आणि सघन, डेन्स. शिथिल म्हणजे? यात पेशी आणि तंतू विरळ असतात. उदाहरणार्थ एरिओलर ऊती, जी त्वचेखाली किंवा अवयवांभोवती असते. आणि दुसरी म्हणजे ॲडिपोज ऊती, म्हणजे मेद ऊती किंवा चरबी. चरबीचं काम काय? ऊर्जा साठवणं, उष्णता रोधन करणं आणि अवयवांना धक्क्यांपासून वाचवणं. आणि सघन संयोजी ऊती? यात तंतू, फायबर्स, विशेषतः कोलाजन तंतू खूप दाटीवाटीने रचलेले असतात. जर ते नियमित रचलेले असतील तर डेन्स रेग्युलर, जसं टेंडन्स स्नायूंना हाडांशी जोडतात आणि लिगामेंट्स हाडांना हाडांशी जोडतात. आणि जर अनियमित असतील तर? डेन्स इरेग्युलर, जसं त्वचेच्या आतला थर, डर्मेस. आता दुसरा गट आधार संयोजी ऊती. यात काय येतं? यात कुर्चा, कार्टिलेज आणि अस्थी, बोन येतात. कुर्चा कशी असते? कुर्चा घट्ट पण लवचिक असते. तिचा मॅट्रिक्स कॉन्ड्रिन नावाच्या प्रथिनाने बनलेला असतो. ती सांध्यांमध्ये, नाकात, कानात, श्वासनलिकेत आढळते. आणि अस्थी म्हणजे हाड? हो, हाडं कठीण आणि मजबूत असतात, कारण त्यांच्या मॅट्रिक्समध्ये कॅल्शियमचे क्षार साठलेले असतात. त्या शरीराला आधार देतात, सुरक्षण करतात आणि कॅल्शियम साठवतात. हाडांच्या पोकळीत अस्थिमज्जा असते, जिथे रक्तपेशी तयार होतात. आणि तिसरा गट द्रवरूप संयोजी ऊती. यात रक्त, ब्लड आणि लसिका, लिम्फ यांचा समावेश होतो. रक्तावर थोडं सविस्तर बोलूया का? रक्त ही पण ऊती आहे? हो, रक्त ही एक विशेष द्रवरूप संयोजी ऊती आहे, कारण त्यात पेशी, रक्तकणिका आहेत, ज्या प्लाझ्मा नावाच्या द्रवरूप मॅट्रिक्समध्ये तरंगतात. रक्ताचं प्रमाण किती असतं साधारणपणे? एका निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये साधारण 5 ते 6 लिटर रक्त असतं. आणि रक्ताचे मुख्य घटक कोणते? 2 मुख्य घटक. एक म्हणजे रक्तद्रव किंवा प्लाझ्मा, जो रक्ताचा सुमारे 55-60% भाग असतो. प्लाझ्मामध्ये काय असतं? मुख्यतः पाणी 90 ते 92%, आणि बाकी प्रथिनं, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन, क्षार, पोषक तत्व, संप्रेरक, टाकाऊ पदार्थ वगैरे. आणि दुसरा घटक? रक्तकणिका, ब्लड कॉर्पसल्स, ज्या प्लाझ्मामध्ये तरंगतात. ह्या रक्ताचा सुमारे 40-45% भाग व्यापतात. याचे प्रकार कोणते? 3 मुख्य प्रकार आहेत: लोहित रक्तकणिका, रेड ब्लड सेल्स, RBCs, श्वेत रक्तकणिका, व्हाईट ब्लड सेल्स, WBCs आणि रक्तबिंबिका, प्लेटलेट्स. RBCs बद्दल सांगा. ह्या सर्वात जास्त संख्येने असतात, साधारण 45 ते 55 लाख प्रति घन मिलीमीटर. त्यांचं मुख्य काम ऑक्सिजन वहन करणं आहे. कशामुळे करतात ते हे काम? त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं लोहयुक्त प्रथिन असतं, जे ऑक्सिजनला बांधून ठेवतं आणि रक्ताला लाल रंग देतं. सस्तन प्राण्यांच्या RBCsमध्ये केंद्रक नसतं. त्यांचं आयुर्मान किती असतं? साधारण 120 दिवस. जुन्या RBCs प्लीहा आणि यकृतामध्ये नष्ट केल्या जातात. आणि WBCs, श्वेत रक्तकणिका? या RBCपेक्षा मोठ्या असतात, पण संख्येने खूप कमी, साधारण 5,000 ते 10,000 प्रति घनमिमी. त्यांच्यात हिमोग्लोबिन नसल्याने त्या रंगहीन असतात, पण त्यांच्यात केंद्रक असतं. त्यांचं काम काय? शरीराचं संरक्षण करणं. ह्या शरीराच्या सैनिक आहेत. त्या रोगजंतूंशी लढतात. यांचे अनेक उपप्रकार आहेत. कोणते प्रकार? ग्रॅन्युलोसाइट्स, ज्यात कणिका दिसतात, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, आणि ॲग्रॅन्युलोसाइट्स, ज्यात कणिका नसतात, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. प्रत्येक प्रकारचं काम वेगळं आहे? हो, न्यूट्रोफिल्स आणि मोनोसाइट्स जंतूंना गिळून टाकतात, फॅगोसाइटोसिस. इओसिनोफिल्स ॲलर्जी आणि परजीवी संक्रमणांशी संबंधित आहेत. बेसोफिल्स हिस्टामाइन आणि हेपॅरिन स्रवतात.
आणि लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स प्रतिकारक शक्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. ते प्रतिपिंडे तयार करतात, बी लिम्फोसाइट्स, किंवा थेट संक्रमित पेशींवर हल्ला करतात, टी लिम्फोसाइट्स. आता तिसरा प्रकार प्लेटलेट्स. रक्तबिंबिका किंवा थ्रॉम्बोसाइट्स. हां. ह्या पूर्ण पेशी नसून अस्थिमज्जेतील मोठ्या पेशींचे तुकडे आहेत. त्या खूप लहान असतात आणि त्यांच्यात केंद्रक नसतं. त्यांचं काम काय? रक्त गोठण्याच्या ब्लड क्लॉटिंगच्या प्रक्रियेत मदत करणं. जखम झाल्यास त्या एकत्र येऊन तात्पुरती बूच तयार करतात आणि रक्तस्राव थांबवतात. रक्तगटांबद्दल पण ऐकतो आपण. हो, कार्ल लँडस्टायनर यांनी ABO या गटांचा शोध लावला. हे RBCच्या पृष्ठभागावरील विशिष्ट प्रतिजनांवर, अँटीजन्स A आणि B, आणि प्लाझ्मामधील प्रतिपिंडांवर, अँटीबॉडीज अँटी-A आणि अँटी-B आधारित आहेत. O गट सर्वयोग्य दाता आणि AB गट सर्वयोग्य ग्राही असतो, बरोबर? हो, कारण O गटाच्या RBCवर A किंवा B प्रतिजन नसतात आणि AB गटाच्या प्लाझ्मामध्ये अँटी-A किंवा अँटी-B प्रतिपिंडे नसतात. याशिवाय RH फॅक्टर पण महत्वाचा आहे. RH पॉझिटिव्ह किंवा RH निगेटिव्ह. रक्त गोठण्याची प्रक्रिया कशी होते थोडक्यात? जखम झाल्यावर प्लेटलेट्स आणि उतींमधनं थ्रॉम्बोप्लास्टिन बाहेर पडतं. ते कॅल्शियम आणि इतर घटकांच्या मदतीने प्रोथ्रॉम्बिनचं थ्रॉम्बिनमध्ये रूपांतर करतं. आणि मग थ्रॉम्बिन प्लाझ्मामधील विरघळलेल्या फायब्रिनोजेनचं अविद्रव्य फायब्रिनमध्ये रूपांतर करतं. फायब्रिनचे धागे एक जाळी तयार करतात, ज्यात रक्तकणिका अडकतात आणि रक्ताची गुठळी क्लॉट तयार होते. व्हिटॅमिन K पण लागतं ना यासाठी? हो, यकृतामध्ये प्रोथ्रॉम्बिन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन K आवश्यक असतं. लसिका म्हणजे काय? ती पण संयोजी युती आहे? हो, लसिका ही सुद्धा एक द्रवरूप संयोजी युती आहे. ती रक्तामधून गाळला गेलेला, केशिकांमधून बाहेर पडलेला द्रव आहे. म्हणजे ती रक्तासारखीच असते. बऱ्याच अंशी. तिच्यात प्लाझ्मासारखा द्रव आणि WBCS, विशेषतः लिम्फोसाइट्स असतात. पण RBCs आणि प्लेटलेट्स नसतात आणि प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. ती रंगहीन असते. तिचं काम काय? ती उतींमधील अतिरिक्त द्रव आणि प्रथिनं परत रक्तात आणते. आतड्यांमधून चरबीचं शोषण लॅक्टियल्समार्फत करते आणि प्रतिकारशक्तीमध्ये पण मदत करते. आता तिसऱ्या प्रकारच्या उतीकडे जाऊया, स्नायू उती. हो, स्नायू उतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आकुंचन पावण्याची क्षमता, कॉन्ट्रॅक्टिलिटी. यामुळे शरीराची हालचाल होते. यात किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. पहिला, कंकाल स्नायू. स्केलेटल मसल. हे कुठे असतात? हे हाडांना जोडलेले असतात आणि शरीराची हालचाल घडवतात. यांची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून यांना ऐच्छिक व्हॉल्युंटरी स्नायू म्हणतात. यांची रचना कशी असते? यांचे तंतू लांब, दंडगोलाकार असतात आणि त्यांच्यावर आडवे गडद आणि फिकट पट्टे दिसतात. म्हणून यांना रेखित स्नायू पण म्हणतात. यात अनेक केंद्रकं असतात. मल्टीन्यूक्लिएटेड. दुसरा प्रकार, अरेखित किंवा गुळगुळीत स्नायू. स्मूथ मसल. हे आतड्यांच्या भिंती, रक्तवाहिन्या, गर्भाशय अशा अंतर्गत अवयवांमध्ये आढळतात. यांची हालचाल आपल्या इच्छेवर नसते? नाही, ती अनैच्छिक असते. यांच्या पेशी चातीच्या आकाराच्या असतात, स्पिंडल शेप्ड. त्यांच्यावर पट्टे नसतात आणि प्रत्येकी एकच केंद्रक असतं, युनिन्यूक्लिएटेड. आणि तिसरा प्रकार, हृदयस्नायू. कार्डियक मसल. हे फक्त हृदयाच्या भिंतींमध्ये आढळतात. हे पण अनैच्छिक आहेत? हो, अनैच्छिक आहेत. यांच्यावर फिकट पट्टे दिसतात. यांच्या तंतू शाखायुक्त, ब्रांच्ड असतात आणि एकमेकांना इंटरकॅलेटेड डिस्क्स नावाच्या विशिष्ट जोडांनी जोडलेले असतात. हे स्नायू कधीही थकत नाहीत. आणि शेवटचा प्रकार, चेता उती. हो, चेतावती शरीराच्या सर्व कार्यांचं नियंत्रण, कंट्रोल आणि समन्वय कोऑर्डिनेशन साधण्याचं काम करते. यातल्या पेशींना काय म्हणतात? न्यूरॉन्स किंवा चेतापेशी ह्या चेतासंस्थेचा संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहेत. यांची रचना कशी असते? प्रत्येक न्यूरॉनला एक पेशिकाय, सेल बॉडी और सायटॉन असतो, ज्यात केंद्रक आणि इतर अंगक असतात. पेशिकायतून बाहेर पडणारे आखूड प्रवर्ध म्हणजे डेंड्राइट्स जे संदेश ग्रहण करतात. आणि एक लांब प्रवर्ध असतो? हो, त्याला ॲक्झॉन म्हणतात. तो संदेश पेशिकायपासून दूर दुसऱ्या न्यूरॉनकडे किंवा स्नायूग्रंथीकडे घेऊन जातो. ॲक्झॉन भोवती अनेकदा मायलिन शीथ नावाचं आवरण असतं. यांचं मुख्य कार्य काय? उत्तेजना, स्टिम्युलाय ग्रहण करणं,
त्यांचे विद्युत आवेगांमध्ये नर्व इम्पल्सेस मध्ये रूपांतर करणं आणि त्या आवेगांचं वहन करणं. यामुळेच आपण विचार करू शकतो, हालचाल करू शकतो आणि आपलं शरीर एक युनिट म्हणून काम करतं. वा, म्हणजे वनस्पती असोत किंवा प्राणी, त्यांचं शरीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींनी किती विचारपूर्वक आणि कार्यक्षमतेने बनवलेलं आहे. प्रत्येक ऊतीचं एक विशिष्ट काम, विशिष्ट रचना, अगदी. आणि त्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे पण महत्वाचं आहे. तर याचा अर्थ काय? या ऊती समजून घेणं म्हणजे जीवसृष्टीचं काय म्हणतात त्याला, इंजिनिअरिंगच समजून घेण्यासारखं आहे. हां, कसं प्रत्येक छोटा भाग एका मोठ्या गुंतागुंतीच्या कार्यासाठी योगदान देतो. बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत वनस्पती आणि प्राण्यांच्या जगात डोकावून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. कोणता? विचार करा की या ऊतींच्या पातळीवर काही बिघाड झाला समजा, एखाद्या रोगामुळे किंवा पर्यावरणीय घटकांमुळे, तर त्याचा परिणाम संपूर्ण जीवावर कसा आणि किती खोलवर होऊ शकतो. हां, किंवा या उलट या ऊतींचा मूलभूत रचना आणि कार्यांच्या आकलनाचा उपयोग करून ऊती अभियांत्रिकी, टिश्यू इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात भविष्यात काय काय शक्य होऊ शकतं याचा विचार नक्की करा.